सागर भाऊ नमस्कार. नमस्कार आकाश दादा. केव्हा आली गाडी? गाडी आपली काल संध्याकाळी आली होती. काल संध्याकाळी का? हो. बरं, किती माप आले? माप आपण 78 शेळ्या आणलेल्या आहेत. हा. 78 मधून 60 शेळ्या मोठ्या आहेत आणि 17, 18, 19 शेळ्या या पहिल्या वेताच्या पाठी आहेत. बाकीच्या लागून गेलेल्या असतील त्याच्यात. हा. बाकीच्या पाठी आहेत. बाकी माप एकदम शेळींसारखं माप आहे. ते आपण तुम्हाला दुसऱ्या टप मध्ये दाखवू. आता या गाबना शेळ्या बांधलेल्या आहेत आपण आता इथे. बरं मित्रांनो, बघा आता ही जी तुम्हाला पूर्ण पट्टी आपण दाखवतोय ही गाबनी शेळीची पट्टी मित्रांनो ही बांधलेली आहे. तुम्ही पाहू शकतात माप वगैरे बघा, चेहरा पट्टी शिंगडी वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा पूर्ण दावण तुम्हाला दाखवतोय. हे बघा हे बघा इकडनं माप समजेल आणि जेव्हा आपण शेळ्या सोडून दाखवू तेव्हा देखील माप समजणार आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, गाडी ही काल आली पण पावसामुळे शेळ्या या पूर्ण ओल्या झाल्या होत्या थोड्या, त्याच्यामुळे लक्ष झालं नसत्या आणि काही खाल्ले पण नव्हतं त्यांनी काय तसं. आज थोडाफार चरले आहे त्याच्यामुळे थोडंफार लक्षात येत आहे. हे बघा माप वगैरे. याच्यात गाबणी किती भाऊ? या पूर्ण गाबणी जागा दादा. पूर्ण गाबणी 31 शेळ्या बांधलेल्या आपण दावणीला. किती? 31. 31 31 शेळींचं माप आहे. पूर्णच्या पूर्ण गाबणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा बघा क्वालिटी. आता तुम्हाला वरून एक नजर मारून दाखवतोय. बघा बघा माप. मित्रांनो, ज्यांना कोणाला काठेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा. पक्क्या गाबनी शेळ्या बघा तुम्हाला ओळखायला येतील. जे अनुभवी त्यांना समजतं बरोबर. जे कोणी नवीन असेल त्याने अनुभवी कोणालाही आणावं, त्यालाही समजेल की शेळी ही पक्की गाभण आहे असं. हे बघा पूर्ण माप बघा मित्रांनो. एकदा तुम्ही चेहरा पट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा काही याच्यामध्ये पहिल्या वेताचे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आकाश दादा या पहिल्या वेताच्याच पाठी आहे 4-5. हा या बघा पहिल्या पहिल्या वेताच्या असून किंवा 4 दादा येतील. माप बघा बघा, हे शेळीचे पहिल्या बरोबर वेताचे. त्यांचं माप आहे. अजून दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये पूर्ण माप त्या वाढणार आहे. आपण जवळ आल्या आहेत म्हणून आपण त्या हा. गावांच्या दावणीत बांधलेल्या आहे. बघा हे बघा पुढे सोडून दिलेले आहेत. बरोबर पहिल्या त्या बाकीच्या वेतामध्ये आहेत पुढे लागले त्याच्यावाले. आणि माप बघा शेळींच्या लेवलला यांचं माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शेळीपेक्षा माप उंच आहे आकाश दादा. हो कारण की या लवकर न लागू दिल्यामुळे असा फायदा होतो. बरोबर. हे बघून घ्या, ही शेळी आहे. ही बरोबर तिसऱ्या वेताची शेळी आहे आणि ही पहिल्या वेताची शेळी आहे. बघून घ्या माप. बरोबर. हे बघा हे बघा डबल हड्डी शेड आहे. एकदम डबल हड्डी पाठी तुम्हाला पाहायला भेटेल. सगळा मित्रांनो एकदम साफसुथरा माल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि एवढ्या दावणी व्यतिरिक्त तिकडे पण अजून माप आहे, त्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडे तुम्हाला पाहायला भेटेल. या देखील शेळ्या आहेत.
हे बघा बघा क्वालिटी बघा एकदा तुम्हाला शेळ्या सोडून सोडून पण दाखवतो. हे बघा मित्रांनो क्वालिटी, हे माप, हे बघा बघा क्वालिटी बघा एकदा पाहू शकता तुम्ही. फिरवा. हे बघा क्वालिटी बघा एकदम डबल हड्डी फुल चमकच्या तुम्हाला शेळ्या पाहायला भेटणार आहेत. हे टॉप मॉडेल आहे हे आता. बघा क्वालिटी बा एकदम बोकडासारख्या ताकदीत आहे ना. गोकळासारखा ताकद तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी वगैरे बघा जबरदस्त टॉप क्वालिटी मध्ये तुम्हाला काठेवाडी शेळ्या पाहायला भेटणार आहे. घेण्यासाठी तुम्हाला 40 गाव इथे यावं लागेल. वाल- हे बघा बघा अंगावरची ताकद बघा जबरदस्त एकदम बोकड काय राहील एवढी ताकद तुम्हाला शेळीमध्ये पाहायला भेटणार आहे. क्वालिटी पण तशी आहे का दादा. बरोबर. ताकद तर आहेच आहे. क्वालिटी तशी आहे. क्वालिटी पण तशी आहे. रूप पण तसं आहे शेळींना. हे बघा या. हे बघा टॉप क्वालिटी म्हणता येईल. पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला लगे हा दाखवतो. घ्या बघा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही. फिरवा अण्णा इकडं. हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी या बघा दोघी होंडा आहे मित्रांनो बिना शिंगाच्या असतात या. पाहू शकता दोघी तुम्ही. बोड्या. दोघी बोड्या हो बघा क्वालिटी शेळ्या एकाच घरच्या आहेत दोघं. बरोबर एका घराच्या एका काना शेळीच्या. काना वगैरे बी हो सगळं सेम सारखं कापलेले कापलेले आहे. चेहरा पट्टी बी सारखी. एकाच शेळीच्या आहेत. हे बघा बघा क्वालिटी येऊ द्या. पाहू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघा हे पहिल्या वेतातल्या तुम्हाला पाहायला भेटतो. हे बघा येऊ द्या. आहे ती मोठी पहिल्या आहे ती. वेतामध्ये मित्रांनो हिला घेतली असते त्याच्यावर. हा हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी मित्रांनो जोडाचा जोडा काढला जातो. हा पण एका घरचा जोडा आहे एक सारखा एका शेडीच्या. हे बघा एक सारखे बघा कान कापलेले कानाची नक्षी शिंगडी एकच सगळ्या गोष्टी एकच. बहिणी बहिणी दोघी. हे बघा हे बघा परत माप बघा का दादा किती हे बघा जबरदस्त माप माप. बघा पाहू शकता तुम्ही. बघा दोघं पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये. बघा त्यांचे चेहरे वगैरे बघा. या बी एका घरच्या एक सारख्या. चेहरे बघा एकदम नाकुडे आहेत एकदम तोतापुरी सारखे. उंच नाकाचं. उंच नाकाच्या रोमन नोज. हो काना वगैरे पण सगळं व्यवस्थित आहे. बरोबर
हे बघा मित्रांनो, जाऊ दे पुढं, जाऊ दे बॅनरच्या पुढे जाऊ दे, जाऊ दे पुढं. फिरायची फिरव, पैलवानी इकडे इकडे ये, बाहेर 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 रोडा रे. ये येऊ दे, वड 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 पुढं वड, लहान करायचा नाही. बघा मित्रांनो, हा दे सोडून. हे बघा माप. क्वालिटी हे बघा मित्रांनो, याला म्हणतात माप. जबरदस्त टॉप क्वालिटी मध्ये माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कच्च्या गाभणी तोलावरच्या आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात. तोलावरच्या शेळ्या पाहायला भेटणार तुम्हाला. एकदम एक नंबर माल आहे दादा. हे बघा, हे बघ, एकदम तोलावरची शेळी. बरोबर. तशी ती. पहिल्या वेतातल्या पाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. धर जरा, धर धर बघा, लावणार रे. या पहिल्या वेतातल्या पाठी. हो आण शोधलं बाहेर इकडे सुट मारतो आपण. तर आण जरा सुट. हे बघा. किती भाडा आहे इकडे आली वाटतं शिवाजी. हे बघा मित्रांनो, पूर्ण पहिल्या वेताच्या आकार दादा आहे. हो तिच्याला थोडीशी लावतो. हावरे हावरे हावरे. हे बघा मित्रांनो, पहिल्या वेतातल्या पूर्ण काढल्या. ज्याला पाणी पहिल्या वेतामध्ये गाभणी बरं या. पहिल्या वेतामध्ये गाभणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. थोडी इकडे इकडे आहे, आलं तर. पाहू शकता तुम्ही. वडा तुम्हाला एक एक सोडून दाखवतो. हे बघा क्वालिटी बघा. हे बघा, क्या शोभाभाऊ आता दादा डबल हड्डी मार आहे. शोभाभाऊ आगोने आणि संतोष अण्णा आगोने यांची मित्रांनो ही नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी आहे. एकदम ही हाईट बघा, 3-3 महिने काम नाही दादा या. 3-3 महिन्याच्या गाभणी मित्रांनो या. पाहू शकता तुम्ही. बा 3-3 3.5 महिन्याच्या काम नाही ते. हे बघा, तर मित्रांनो संपूर्ण दावण ही तुम्हाला सोडून दाखवतोय शेळींची. अजून याच्या व्यतिरिक्त दुसरी पण काही क्वालिटी ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता पाठी पण दाखवतो मित्रांनो. ही पूर्ण जी पट्टी आता बांधलेली ही पूर्ण पट्टी पहिल्या वेतातल्या पाठी आहेत. पहिल्या वेतातल्या पाठींची पूर्ण पट्टी आणि सगळ्याच्या सगळ्या गाभणं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण पहिल्या वेतातल्या पाठी आणि पूर्णच्या पूर्ण तुम्हाला गाभणी या घ्यायला भेटणार आहेत. हे बघा, आणि लागतील कशा जसं बघा, ही बघा, ही समोर दिसते का, ही पण पहिल्या वेतातली. ही आपण इथं जाणून बुजून बांधलेली जी तुम्हाला पहिली दावण दाखवली का, त्या दावणीमध्ये ही शेळी ही पहिल्या वेतातली पाठ होती. आणि अशी लागायची, अजून लय लागायची. आताशी अंडी करते बघा, अंगावरती ताकद बघा, पावर बघा मित्रांनो. आणि तुम्हाला ह्या इकडच्या पाठी हा तिला महिनाभर वेळ आहे अजून. बरोबर, तिला लागेल तर आपल्याकडे आता 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 म्हणजे महिना 1.5 महिना 2 महिना अशा लागलेल्या पाठी आहेत या. या हा ती जी आहे ती 4 महिन्याची गाभण आहे. 4 महिने म्हणजे अजून महिनाभर घेईल ती जाणार. बरोबर मित्रांनो, तर ह्या महिना 1.5 महिन्याची लागले आहेत. ही 4 महिन्याची लागले आणि 4 महिन्याची लागल्यानंतर तिच्या अंगावरची तुम्ही पोझिशन बघा, क्वालिटी बघा, बरोबर. आणि इकडनं तुम्हाला मी हे बघा माप बघा, पाहू शकता तुम्ही क्वालिटी.
ही पोझिशन बघा आणि ही जी पूर्ण पट्टी आहे मित्रांनो ही सगळ्यात चालू लागलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. दादा एकदम डबल हड्डी बरं. हो लहान करत नाही डायरेक्ट क्वालिटी एकच नंबर आहे. हे बघा क्वालिटी. पहिलं वेट करतील. आता पहिल्या वेतामध्ये मित्रांनो जनाली माप बघा कवडे हिला म्हणतात ओरिजिनल काठीवाडी. हे काठीवाडीचे मित्रांनो हे लक्षण आहेत. तुम्हाला पाहायला भेटेल एवढं मोठं माप तुम्हाला बघायला भेटेल. जाऊ का सगळ्यात सोडा आता घ्या. जागेवर करताय का बाहेर? हे बघा मित्रांनो या डायरेक्ट फिरस्ते खेळा यांना मावा येणार नाही काही विषय नाही. घ्या. हाईट बघा. हो हे बघा किती बाप आहे आकाशाला ते. बरोबर हे बघा पण कसं आहे पहिल्या वेतातलं चमकदार माती डायरेक्ट बिगर लोडी बघा बिगर एका घरच्या मित्रांनो बघा दोघीच्या काढल्या काय हे बघा एका घरच्या दोघी तुम्ही पाहू शकता. घ्या अशा पुढं हे एकदम काटवाड घोडा आहे मित्रांनो क्वालिटी मध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा क्वालिटी घ्या पुढे घोडा ये बघा मित्रांनो क्वालिटी. मित्रांनो ही आता घेते तुम्हाला पुन्हा पुन्हा शेड्या बदलायचं काम नाही डायरेक्ट एकदा घ्यायचं. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भरपूर गाड्या पाहिल्या असं अशा पाठी आल्या नाही अशा आपल्याला. पाठी आल्या नाहीत. हो तुम्हाला बी दिसतंय बरोबर पाठींचं काय आहे, काय नाही रूप बघून घ्या. एक शेवटकर एक रूप पाठी. हे बघा घ्या पुढं बघ दमा थोडा. हे बघा हे बघा पाठींना कानाला हात लावायची सवय नसते. हे बघा हो फिरवा. हे बघा मित्रांनो पहिल्या वेतातल्या पाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वेतातल्या फ्रेश मध्ये तुम्हाला पाठी घ्यायला भेटणार आहेत. हे बघा आकाश दादा. हे बघा अजून तेलंग्यामध्ये पण घ्या पुढे बघा. हे बघा ए चपली एक शेवट पाठी मित्रांनो. बघा पाठी सोडून दे सोडा ते सोडा. हे बघा मित्रांनो पहिल्या वेतातल्या पाठी डायरेक्ट मोठ्या बकऱ्यासारख्या पाठी आहेत. बोकड्या ठीक आहे काहीतरी दादू. आकाश दादा हे बघा वंडी एकदम फुल डबल हड्डी आकाश दादा. हो हे बघा हे होण्यामध्ये तेलंगी मित्रांनो. लय वाढणार माप आहे. हे बघा हे बघा हे हरड्या मारत होती. घ्या आकाश दादा हिचे हे कान बघा हे माप बघा केवढं आहे पाठीचं एकच नंबर पहिल्या वेतातली बरं ही पण क्वालिटी मध्ये एकदम. काना बघा केवढे लंबे आहेत. हे बघा चौड्या कानामध्ये एकदम. पुढे सरशील का मला तू? हे बघा क्वालिटी इथे आपल्या दावणीमध्ये बांधली होती पहिल्या दावणीमध्ये ती आहे. घ्या तुम्ही उन्हात घ्या उन्हात घ्या ना. हे बघा हे बघा कसं अंग एकदम गार आहे पहिल्या वेतामध्ये. हे बघा दादा लहान करत टॉप क्वालिटी मध्ये एकदम. हे बघा हे बघा वस्तू बरोबर एकच नंबर एकदम. मित्रांनो बघा आता या दुधाच्या शेळ्या बांधलेल्या आहेत. दुधाच्या प्लस लागलेल्या आहेत म्हणजे तुम्ही अजून यांच्यापासून नाही काही महिना दीड महिना दूध तुम्ही घेऊ शकता. 1.5-2 महिन्यापर्यंत दूध काढू शकतात कारण की ते आता महिना 1.5 महिन्याचे लागलेले आहेत.
लागल्यानंतर अशी ही शेळी मित्रांनो जवळपास 2-2.5 महिन्यापर्यंत दूध काढते. ही जणेपर्यंत काय दूध काढते शेळी जर सोडलं तर. हे बघा हे सगळं दुसरं तिसरं येतातलं माप आहे. पलंग आम पुसून घे. हे बघा पलंग कसं काय सापडून गेलं? बघा हे बच्चे आहे. कोणत्या शेळीचे बच्चे आहे? हे एक नंबरची शेळीचे बच्चे बघा इथे. बरं ना बाई. इथे आहे बच्चे बघा. म्हणजे ही आत्ताशी फक्त महिन्याभराची जनलेली. हे बघा, दूध पिते. दुधाची म्हणून तुम्ही घेऊ शकतात. महिन्याभराची बघा ही गाडीत जनली ही गाडीत जनली बघा. बघा गुळाची वेली एकदम पहिल्या देतो त्या एक नंबर क्वालिटी बघा माप. इकडे घ्या. इकडे असतं. आहेत या लागलेल्या शेळ्या दाखवतात. पण दूध चालूच ना. हो हे बघा. मित्रांनो लागलेले आहेत. तुम्हाला समजलं तर तुम्ही लागलेलं म्हणून घ्या. नाही तुम्ही दुधाच्या म्हणून लागवडीसाठी देखील तुम्ही घेऊ शकता. पण ते लागलेले आहेत. बोकड तिकडे आता सुटलेले आहेत कधीपासून मे महिन्यापासून बोकड सोडले गेलेले आहेत. शेळ्या आता लागले गेले आहेत बघा. असं जिरून गेले म्हणजे आता जी शेळी ताजी जनली तिचा कास बघितला ना तुम्ही हो आणि आता इंचे कास बघा बरोबर. याच्यातच तुम्हाला अंदाज येऊन जाईल. हे बघा. हे बघा पण अजून महिनाभर दूध काढतील जे कोणी घेऊन गेलं का हा. चांगलं खाऊ पिऊ घातलं तर महिनाभर मित्रांनो तुम्ही दूध काढशाल. हे बघा जर तुमच्या असं बाजारात जिरून गेले तीनशे भरून. पिणारे बच्च दूध पिणारे बच्चे भेटत असतील तर तुम्ही महिना दूध आरामात काढू शकता. या बघा पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे किती आहे दुधाच्या 15. हे बघा. सोडा हे बघा पिल्लू एक केला तर हे बघा सोडून दाखवतो हे बघा. इकडे जाऊ नको घ्यायचा नंबर पाहून टाकतात ना. वर पुढे जाऊ दे पुढे. फिरा तुम्ही नका तिकडे येऊ दे शाहू येऊ दे 1 मिनिटानंतर कवर करणं पडेल.